दादा असेच कायम आमच्या सोबत राहा आणि तुमचा सहवास आम्हाला असाच वर्षानुवर्ष मिळो हीच देवाकडे प्रार्थना। तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। ह्याच्यामध्ये असं प्रोग्रामच्या दिवशी फोन देऊन हे केल्यावर फोटो एक मारतोय बघ। आईला आजच होती त्यात हो ना? तुला फुल दिला दादांनी तेव्हा? सोडून नाही हातात फुल दिलं त्या हातात चालला राहतो हॉटेलमध्ये तिथले। हाय फाय कर बाबांना। हाय फाय अजून एकदा कर बाबांना हाय फाय कर। हॅपी बर्थडे बोल बाबांना। बाबांना हॅपी बर्थडे बोल। हॅपी बर्थडे। तर आम्ही सगळे निघालो आहोत दादांचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी बर्थडे लोकेशनवरती। तर हे दादांसाठी छोटंसं सरप्राईज आहे, बघूया त्यांना आवडतंय का। काय कशी बघते। तर आम्ही आता पोहोचलो रिसॉर्टवरती। तर हे आहे रिसॉर्ट आणि इकडे लॉनमध्ये आहे हट। तर इथे आम्ही आता सेलिब्रेशन करणार आहोत आणि हा आहे डायनिंग एरिया आणि इकडे डेकोरेशन चालू आहे। वाट बघतायत आमची। झालं आता शिव्या आहेत आम्हाला कारण सगळे पडदा का चाललंय इथं। तर यांचं पडदा चाललंय का तर सगळं सामान आणून सगळी तयारी करून आम्हाला यायचं होतं। तर बघूयात आई आली तिकडं बसले। बघूयात आपण काय काय डेकोरेशन झालं ह्यांचं का उगाच नुसता कालवा केलाय पुढे येऊन। माय गॉड फोटो बघा इकडे फोटो सेशन कसं आहे? एक नंबर आहे। कसला भारी आला। तर आम्ही इथे डेकोरेशन करायला सुरुवात केली आहे। खरं तर बाहेर इव्हेंट मॅनेजमेंट किंवा डेकोरेशन बाहेरचं सांगण्यापेक्षा हे जे डेकोरेशन होतं ना सगळ्यांनी मिळून जे केलेलं त्याची मजा काय वेगळीच असते। खरंच दादांचा बड्डे होता म्हणजे आजोबांचा बड्डे होता तर त्यांच्या लेकापासून ते परतोंडापर्यंत जो काय डेकोरेशनला हात लागला आहे तर हे डेकोरेशन स्पेशल ऑब्व्हियसली आहे। सिंपल आणि स्वीट असं डेकोरेशन झालं। तर हे आहे ओव्हरऑल आम्ही केलेलं डेकोरेशन। तर इकडे आम्ही केक ऑर्डर केलेला तर तोही कस्टमाइज होता। सगळ्यांना दादांना मेन रसमलाई आवडते त्यामुळे रसमलाई स्पेशल केक आणलेला आम्ही। तर असं ओव्हरऑल आमचं डेकोरेशन झालं आहे। बघूयात आता दादांना आवडतं आहे का। तर कोल्ड फायर आणि गन जर रेंटनी हवी असेल सातारमध्येच कोणाला तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला तिकडे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही। इथे या पुढे हळूहळूच यायचं पण इथं तुम्ही थांबायचं। इथं आई येणार तुम्हाला आईला असं धरायचं आणि मग पुढे यायचं। काय आई असं धरून पुढे यायचं। तुम्ही आल्यावरती दादा टाक आणि लगेच त्यांना जॉईन हो। इथे आम्ही दादांची जन्मापासूनची ते आत्तापर्यंतची जर्नी म्हणजेच टोटल 80 वर्षांची जर्नी रिकॉल करायचा प्रयत्न केला आहे। तर 80 वर्षांची जर्नी तर एका मिनिटात अशी रिकॉल नाही होऊ शकत बट हा छोटासा प्रयत्न आमचा। 15 जुलै 1945 हाच तो खास दिवस जेव्हा आमच्या लाडक्या आजोबांचा म्हणजेच आमच्या दादांचा जन्म झाला। त्यांच्या आयुष्याचे बरेच चांगले वाईट दिवस बघत ते आज इथवर पोहोचलेत। त्यांच्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आला जिथे 1968 मध्ये त्यांच्या आयुष्याची सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजेच आमची आजी त्यांच्या जीवनात आली आणि त्यांचा सुखाचा संसार सुरू झाला। 1969 मध्ये
मध्ये त्यांना पहिली मुलगी म्हणजेच माझी मोठी मावशी जन्माला आली. 1973 मध्ये माझी मम्मा जन्माला आली आणि 1975 मध्ये त्यांचा लाडाचा लेक म्हणजेच माझा मामा जन्माला आला. 1977 मध्ये माझी मावशी म्हणजेच त्यांचं शेंडफळ जन्माला आलं. मुलांना लहानाचं मोठं करण्याच्या या वडिलांच्या कर्तव्यातून सर्वात महत्त्वाचं कर्तव्य त्यांनी 1986 मध्ये पार पाडलं, म्हणजेच त्यांच्या मोठ्या लेकीचं लग्न. 1991 मध्ये त्यांच्या दुसऱ्या लेकीचं लग्न म्हणजेच माझ्या मम्माचं लग्न झालं आणि त्यांना जावई आले आणि त्यांची फॅमिली वाढत गेली. 2002 मध्ये त्यांचं शेंडफळ म्हणजेच माझ्या छोट्या मावशीचं लग्न झालं आणि 2004 मध्ये त्यांच्या लाडक्या लेकाचं लग्न होऊन त्यांना सून आली आणि 2008 मध्ये त्यांच्या लाडक्या आणि पहिल्या नातवाचं लग्न होऊन त्यांना नातसून आली आणि थोड्याच वर्षात त्यांचं प्रमोशन आजोबांपासून पंजोबांवर झालं आणि 2024 मध्ये त्यांच्या दुसऱ्या नातीचं म्हणजेच माझं लग्न होऊन त्यांना नातजावई आला. इतका मोठा 80 वर्षांचा हा प्रवास सुखदुःख दोन्ही बघत गेला. पण आयुष्यात कितीही संकट आली तरी तुमचा चेहरा हसतमुख ठेवून आनंदी कसं राहायचं हे खरंच दादा तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे. या वयात ही प्रत्येक कामात असणारा तुमचा उत्साह आमच्यासाठी खरंच प्रेरणादायी आहे. तुमच्या आनंदी आणि उत्साही स्वभावामुळे तुमच्या वाढत्या वयाची तर आठवण आम्हाला झालीच नाही. तुम्ही नेहमी निरोगी राहावे, तुमचे जीवन नेहमी सुखी असावे एवढीच माझी इच्छा. दादा असेच कायम आमच्या सोबत राहा आणि तुमचा सहवास आम्हाला असाच वर्षानुवर्ष मिळो हीच देवाकडे प्रार्थना. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. कंटाळा इकडे बघा, हाय करा सगळ्यांना. हाय कर, इकडे बघ. हॅलो हॅलो कर. गुड्डी बाय काय काकाला. गुड्डीने साडीवर कशी आहे पकडली बघ ना, जसं की ती म्हणजे घरातली हेड आहे. झालं झालं सांग. बोल ना. काय नाही.
काहीच नाही म्हणतो. बरोबर जोरात. नको त्यांची वाजणार लगेच ती सवय लय जोरात वाटते आहे की नाही. आगाव नो नो काय ओ नाही माझ्याकडे नाही. तीन दादा आहे हा आणि हा गेल्या ब्लॉग मध्ये पण माझ्या आला नव्हता. एवढं लाजू नकोस तू टीव्हीवर दिसते. हा घेतलायस का? अच्छा ठीक आहे. काहीतरी बोल असं असतं का कुठं. फुल फॅमिली इकडे बसली. इकडे अर्धी इकडे अर्धी आणि इकडे अर्धी. एवढे जण एकत्र बसू नाही शकत आहेत. तर हे आमचे बड्डे बॉय. काय बोलायचं आहे दादा? कसं वाटलं तुम्हाला बड्डे? एकदम छान वाटलं. आणि तुम्ही सर्व हजर राहिल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. अरे वा वा. किती वर्षाचे झालात? 80 वर्षाचं झालं. आता 81 चालू झालं. 81 चालू झालं पण अजून तरुण झाले म्हणा आहे का नाही. वर्षाचं झालो. त्यात मला माझ्या मुलग्यानं संतोषनं रूम घेऊन दिला. अरे बापरे रील केलं इकडे युट्यूबवर. असू देत प्राऊड मुवमेंट आहे आई. रूम घेऊन दिला त्याबद्दल मी आभार आहे. परत बायकोनं मुलीनं नातवनं तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आभार आहे. अच्छा सहकारी म्हणजे तुमचे नातवंड लेक करणारच की. नातवंड फॅमिली सगळं. समजे परतुंड आलेत. हे परतुंड आहे दादांचा. खुश आहे ना तुम्ही? एकदम हो एक मावशी आमची नाहीये इकडे. बाकी सगळे आहेत. फुल फॅमिली आहे. हो एक मोठी मावशी आणि 2 नातवंड नाही आहेत दादांचे. हो ना. बाकी सहपरिवार इथं आहे. दादांना 80 वर्ष पूर्ण झाले. कसं वाटतंय तुला? छान वाटतंय. काय गिफ्ट दिलंस? आई विचारात पडली. सांग की. संतोषचं गिफ्ट तेच माझं. ओ तुझं गिफ्ट तेच माझं. गिफ्ट तेच माझं. संसार केला म्हणावं तेच गिफ्ट आहे का नाही. आधी सांगायचं. आमच्या फॅमिलीतला स्कॉलर मुलगा आहे हा. खूप टॉपर आहे 10वीचा. काहीतरी चांगलं बोल. स्पेशल. दादा रोज खायला पैसे देतात. ओ हे खरं आजोबा आणि नातवंडाचं रिलेशन आहे की नाही. दादा रोज खायला पैसे देतात. न मागता का मागून? न मागता. हा काय म्हणतोय? काय नाही हे दोघं नाही देत आणि दादा देतात. असं बोलला आता हा. अच्छा रोज नाही देत. कमी आलं. अच्छा सगळ्यात लाडकी लेकेस तू आहे की नाही. कोणी पण म्हणेल. बघा हो का नाही. लाडकी बहीण लाडकी लेक लाडकी मावशी. अजून काय राहिलंय? हो जोरात बोल फक्त. आमच्याकडे माईक नाही. आम्ही गरीब आहे. आमच्या मामी दादांची लाडकी सून एकुलती एक. काय बोलायचं दादांबद्दल? छान आहेत पप्पा. छान आहेत पप्पा. या छान एज मध्ये पण अजून फिट आहेत. हे त्यांच्याकडनं शिकण्यासारखी गोष्ट आहे. खरंय आपण पण असं फिट राहायला पाहिजे. खरंय. 80 वय वाटत नाही. 80 वर्षामध्ये पण अजून जॉब करतात ते. हो. खूप मोठी गोष्ट आहे. अजून पण व्यवस्थित आहे. भगवंताचा आशीर्वाद आहे. असाच आशीर्वाद येणार आहोत. अरे बघ किती छान बोलले. बोला आता चल.
माझं पण तेच वाक्य नाही नाही तेच नाही तेच नाही चांगलं बोलायचं अजून काही. नाही खरंच सांगते दादांच्या नुसार म्हणजे भरपूर ते चांगले ऍक्टिव्ह आहेत ह्या वयात पण 80 पूर्ण झाले. आम्हाला वाटलं आता 70 आहेत पण बघितलं आज तर 80 पूर्ण झाले. 80 पूर्ण झालेत ते अजून तरुण आहेत पण तुम्ही तिघी पण म्हाताऱ्या झालाय. आत्ताच थकलाय तुम्ही आहे की नाही. खरंच थकलोय. छान आहेत आमचे दादा. कसे आहेत एकदम मस्त. लहानपणीपासून खूप खायला काय काय दिलंय नको इतकं. कधी पण मुंबईला गेलो तर असं कधीच नाही झालं की कुठं बाहेर नाही फिरून नेलं नाहीतर कधी खायला असं म्हणजे की नाही डोकेने असं म्हणजे घास दिलाय. एग्री काका लाडके जावई सासरे बुवांबद्दल 2 शब्द. लाडक्या सासऱ्यांना प्रथम वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा. कसं आहे असं सुरुवात करायची असते. 80 वर्ष झाले तरी सुद्धा असे वाटतात की आता 18 वर्षाचे आहेत. एवढे तरुण कायम एनर्जी. कधी क्रिकेटची मॅच असेल तर आवर्जून फोन करणार. किती ओव्हर झाले कोण जिंकणार किती विकेट पडल्यात याच्याबद्दल अगदी मनसोक्तपणे गप्पा मारणार. आणि असं ते व्यक्तिमत्व. आणि फेवरेट प्रश्न पाऊस आहे का. पाऊस आहे. ईश्वर त्यांना दीर्घायुष्य अजून द्यावं. बरोबर. त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दादा अजून पण ऍक्टिव्ह आहेत. 80 वर्षामध्ये पण ते अजून तरुण आहेत. अजून पण ते काम करतात आहे. हा हेच सेम मामी बोलल्या. बापरे तेलिपती. खरी गोष्ट आहे की ते एकदम म्हणजे त्यांना काय पण खूप साऱ्या त्यांचा पहिला स्वभाव जो होता ना आपल्या स्वभावामध्ये खूप मोठा फरक आहे. भगवंत त्याला अजून दीर्घ आयुष्य देऊ दादाला. थँक्यू. काय म्हणते मावशी. ही मावशी नंबर 1 मम्मीची नाही ही मावशी नंबर 1 ही सगळ्यात छोटी मावशी हो ना. मम्मीच्या मावशा म्हणजेच आई आज्या दोन्ही आमच्या. युट्यूब आता तू युट्यूब वर दिसणार. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या आजोबांसाठी छान छान विशेष असेल कमेंट्समध्ये अशी अपेक्षा करते. ओके देन बाय टेक केअर.